वाटते कोणाला आमदार म्हणून पाहता? कोण बनला पाहिजे बा आमदार? कोणी बनो काय करावं आपल्याला घेणं ना घरी. सुमित वानखेडे. काय भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? संगीत वानखळे. का भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? दीपक भाऊ मडावी. भावी आमदार म्हणून आम्ही सुमित वानखेडे यांना पाहतो. शेतकऱ्यांचा विषय हा वेगळा आहे, स्टुडंटचा विषय हा वेगळा आहे. आमदार आता जे काही चांगली कामं केली त्याला भावी आमदार 2014च्या अगोदर 7,000 रुपये भाव होता आणि आजही कापसाले 7,000. का पाहता? मला भाव पाहिजे, लाडकी बहिणीचे पैसे देऊन काही फायदा आहे का? ते आता कसं आहे साहेब, आता काय दगदगीचा काय सुशिक्षित बेरोजगार भरपूर पडलेले आहे. काय वाटतं तुला सध्या कोणाची हवा चालू आहे? हवा चालू आहे वानखेडे. वानखेडे का? काँग्रेस. रामकृष्ण हरी मंडळी, विदर्भाची हवा या न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज काय वाटते कोणाला आमदार म्हणून पाहता? कोण बनला पाहिजे बा आमदार? कोणी बनो काय करावं आपल्याला घेणं ना गरीब माणसं आपण काय करावं आपल्याला. म्हणजे पैसे असेल तर आम्हाला सांगत जा. म्हणजे तुम्ही पैशानं मत हो ऐकता? हो. म्हणजे ते तरी काय करते किती लाखानं खाते. लाखानं खाते काय? एवढं भडकता याच्या सरकारवर? हा एवढी मग तुम्हाला. काकू तुम्ही भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? सुमित वानखळे. सुमित वानखेडे. काय त्यांना पाहता? आपल्या देशाचा, आपल्या गावाचा जो विकास करेल तो आमदार आम्हाला हवा आहे. बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे का? हो. तर आता या लाडकी बहीण योजनेत सरकारला काही फायदा होईल? का बरं नाही? फायदा तर होणारच आहे. म्हणजे सरकारला फायदा होईल असं तुम्हाला वाटते? हो. आता त्यांनी ज्या ज्या बहिणीला पैसे दिले त्या बहिणी आता त्यांनी मत द्यायलाच पाहिजे. भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? दीपक भाऊ मडावी. का दीपक भाऊ मडावी? का नवीन पाहिजे बा, काही नाही काही म्हणजे तुम्हाला असं वाटते परिवर्तन पाहिजे? परिवर्तन पाहिजे, काही नाही झालं पाहिजे बा उन्नती. हा हा. तेच ते जिंदगीवर तेच राहायचं ना. एकाच घरात आमदार खासदार चालेल का तुम्हाला? जसं अमर काळे यांच्या पत्नी आहे उद्या. नाही कसं आहे ते 2 जण नाही पाहिजे ना. घराणेशाही नवीन यायला नवीन माणसाला काही नाही चान्स घ्यायला पाहिजे. घराणेशाही आहे ते. हा तुम्हाला घराणेशाही पटणार नाही? नाही. कसं आहे नवीन असलं थोडंसं काही नाही बदल झालं पाहिजे ना. हो. काय वाटते कोणाचे चान्सेस जास्त आहे? आहे बा दीपक म्हणायचं चालू आहे थोडंसं. चान्सेस चालू आहे जास्त. कोणत्या 2 उमेदवारामध्ये जास्त फाईट वाटते अशी? आता हे आहे नवीन आपले कानाचे आणि त्याच्या होऊ शकते. सुमित भाऊ आणि दीपक भाऊ जोरदार फाईट होऊ शकते. हो. रोजगाराचा प्रश्न कोण सोडू शकतो? रोजगार तर आता हे सोडू शकते दीपक भाऊ रोजगाराच्या दृष्टीने. आणि लाडकी बहीण योजनेचा काही सरकारला फायदा होईल? त्यांनी आता नुकताच दिली आहे बायांना. आता होऊ शकते ना त्याच्यात. आता काय फायदा? आता निवडल्या कसं आता बंद आहे सध्या. निवड झाल्यावर माहीत पडत. तो वर्ष नाही. काय वाटते काका भावी आमदार म्हणून कोणाला पाहता आरे विधानसभा? आता कसं आहे साहेब, आता काय दगदगीचा काय सुशिक्षित बेरोजगार भरपूर पडलेले आहे. त्यांना कमीत कमी रोजगार उपलब्ध करून भेटल्या पाहिजे आणि जो शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावल अशा माणसाला निवडून दिल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे. असे कोणते शेतकऱ्याचे प्रश्नाचे सरकारने सोडवले पाहिजे? अहो लाईन कापसाच्या, त्या कापसाला भाव नाही. सोयाबीन 2,000-3,000 रुपये क्विंटल खपून राहिलेला आहे. त्याचा खर्च निघून नाही राहिलेला आहे. कास्तकार दिन हवाली होत चाललेला आहे. त्याच्याकडे कोणतेही सरकारचं दुखून सुद्धा पाहून राहिलेलं आहे. म्हणून जे लोक आमच्या कास्तकाराचे जे प्रश्न सोडवतील त्यांनाच निवडून दिल्या पाहिजे असं माझा प्रश्न आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी आणि महागाई. यावर काही तुमचं? अहो साहेब 7,000 क्विंटल कापूस आहे. आज त्या तेलाचे भाव, एक डब्बा जर तेल घ्यायचं असलं तर 2200-2250 रुपये मोजा लागून राहिलेले आहे साहेब. कसं जगाचं त्या कास्तकारांना? काय करायचं? आमका बिकट परिस्थिती आहे. आणि सुशिक्षित बेरोजगार साहेब एवढे पडलेले आहे, त्यांच्या हाताला काम नाही आहे. काम देणारा जर आमदार निवडून आला आणि त्या लोकांना जर काम भेटलं तर समाधान वाटणार आम्हाला. आता नुकताच एक योजना झालेली आहे लाडकी बहीण योजना. याचा काही सरकारला फायदा होईल का? याचा तर काही फायदा होणार नाही साहेब. याचा 1,500 रुपये देऊन चिन्हाने काही सरकार काही असं निवडून येणार नाही असं माझं मत आहे. काही शेतकऱ्यांची प्रश्न जे सरकारला सोडवले पाहिजे, जसे शेतकऱ्यांची सर्वात आधी तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव चांगल्या प्रमाणात मिळाला पाहिजे. जे शेतीचं नुकसान होतं त्याची नुकसान भरपाई म्हणून जास्त रक्कम मिळाली पाहिजे. आता ती 5,000 हेक्टर दिली त्यापेक्षा जास्त ते असायला पाहिजे. आणि उत्पन्नाला भाव पाहिजे.
महागाई वाढली आहे यावर काही? हा, महागाई वाढली आहे. जसं महायुतीची सरकार होती आतापर्यंत, महायुतीने जसं लाडक्या बहीण योजनेच्या एवढ्या लाडकी बहीण योजना आणली, पण त्या योजनेमागे त्यांच्याकडे पूर्ण भार लावला. जसं किराण्यामध्ये तेल महाग आहे, सिलेंडर महाग आहे, याचा फटका जोरात पूर्ण महिलांना होत आहे. म्हणून त्या महिलांना जे काही लाडकी बहिणीचा योजना फायदा दिला, त्या फायद्याच्या विरोधामध्ये तो पण सहन करावा लागेल. वीज दर वाढले आहे यावर काही? हा, वीज दर वाढलाय असं वाटतं. म्हणजे शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली, ही खूप चांगलं काम केलं. पण असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरगुती बिलावर तरी 50% सूट असायला पाहिजे. काय वाटतं दादा, शेतकऱ्याचे कोणते प्रश्न आहेत जे सरकारने सोडवले पाहिजे? साहेब, आम्हाला कास्तकाराचे प्रश्न म्हटलं तर आम्ही सांगू थकून जाईल, पण तुम्ही ऐकू म्हणजे कसं बोर होऊन जाल, एवढे प्रश्न आहे. कापसाला 7,000 रुपये भाव, सोयाबीनला 3,000 रुपये भाव, तेलाचा पिपा 2,200 रुपये. त्यानंतर साखर घ्यायला गेलं, साखरेचे भाव आणि लाडकी बहीण. आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे साहेब, आम्हाला लाडका शेतकरी पाहिजे. भावी आमदार म्हणून कोणाला पाहता दादा? साहेब, भावी आमदार तर नाही, आम्हाला कसं शेतकऱ्याचा आमदार पाहिजे. आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावणारा, कापसाला भाव देणारा, सोयाबीनला भाव देणारा. साहेब, बँकेमध्ये 10 वाजता बँक खुलते, 5 वाजता बंद होते. ते माणसं आहे आणि आम्ही जनावर आहे का? रात्री साहेब 10 वाजता लाईन येते, 5 वाजता जाते. त्यात वीज बिलाचे दर पण वाढत आहे, यावर काय? हो, आता तर सरकारने आम्हाला वीज बिल माफ केलं, पण आम्हाला वीज बिल माफ नाही पाहिजे साहेब. आम्हाला फक्त आमच्या शेतमालाचा भाव ठरवायचा अधिकार द्या म्हणा. यायचे तर बंगले आहे, यायचे तर एकाच एकरात बंगले आहे, आम्ही 10 एकरात बंगले बांधून दाखवू साहेब. फक्त आम्हाला आमच्या शेतमालाचा भाव ठरवायचा अधिकार द्या म्हणा. काय वाटते, नुकताच एक योजना झालेली आहे लाडकी बहीण योजना, याचा काही सरकारला फायदा होईल का? साहेब, तुम्हाला सांगितलं ना मी, आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे, आम्हाला लाडका शेतकरी पाहिजे. जो तुमच्या शेतमालाला भाव देईल, हो, तोच तुम्हाला आमदार पाहिजे. पाहिजे तुम्हाला भावी आमदार म्हणून कोण हवा आहे? सुमित वानखडे. का पाहिजे सुमित वानखडे? सुमित वानखडे का पाहिजे? नवीन पोरगा आहे आणि त्याची खूप चांगली आहे. समोर पी आहे तो 50चा, त्यामुळं आम्हाला त्याची आवश्यकता आहे. तो आमदार आर्वी विधानसभेमध्ये सक्षम राहील काय? सक्षम राहील का तो आमदार? हो, म्हणजे निवडून आला तरी यशस्वीपणे काम करू शकेल? हो, काम करू शकेल. शेतकऱ्याचे प्रश्न सोडू शकतील? शेतकऱ्याचे प्रश्न सोडून 2100 रुपये आपल्या बहिणीले देऊन राहिले. आता लाडकी बहिणीले 1500 होते, 2100 करून राहिले. असा नेता आपल्याला पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागं दादाराव इकेचे सुद्धा आहे. आता लाडकी बहीण योजना महिलांना दिली, त्याची काही सरकारला फायदा होऊ शकते का? हो, सरकारचा फायदा होऊ शकते. हो. शेतकऱ्याचे असे प्रश्न काही की जे सरकारने सोडवले पाहिजे? सोयाबीनले पाहिजे 5,000 भाव, कापसाले पाहिजे 10,000 रुपये भाव, तुरीले पाहिजे 7,000 रुपये क्विंटल. असे कास्तकाराचे मालाले भाव पाहिजे. आता एक सर्वात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी. शिक्षण झालेले पोरं समजा बेरोजगार पडले, याच्यासाठी काही उपाययोजना काढायला पाहिजे. त्याच्यासाठी उपाययोजना, जे तरुण पोरं आहे 11वी 12वी झालेले, B.Com झालेले, काही पडलेले पोरं आहे, अशा पोरांसाठी रोजगार काढायलाच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. नाही पडले तरी स्वतःच्या बलावर त्या तरुण पोराईनं उभं राहून आई वडिलांचं पालन पोषण केलं पाहिजे. दारूच्या व्यसनी नाही पडले पाहिजे, फालतूपण्या कामात नाही राहिले पाहिजे, अशी माझी हार्दिक शुभेच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद आप्पाजी. ताई, आता सर्वात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी आणि महागाई, यावर काही तुमचं मत?
हो नक्कीच. ॲक्च्युली कसं आहे, आजकाल स्टुडंट्स जे आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढत चाललेलं आहे, तर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप सगळ्या लागतील. तर मला असं वाटतं सरकारने जे कोणतेही गव्हर्नमेंट येईल ते चांगलंच यायला पाहिजे आणि त्यांनी भावी जे स्टुडंट्स आहे, यंगस्टर्स जे आहेत, त्यांना खूप जास्ती ऑपॉर्च्युनिटीज देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे. कारण इन फ्युचर तेच आपल्याला कामी पडतील. जसं आता आपण बघत आहे, शेतकऱ्यांचा विषय हा वेगळा आहे, स्टुडंटचा विषय हा वेगळा आहे. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज द्या. जो बेरोजगार जो हा क्वेश्चन मार्क्स जो सगळ्यांच्या स्टुडंट्सवर लागलेला आहे, सपोज आता मीच MSc इन फिजिक्स कॅन्डिडेट आहे, तर मला आता जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी किंवा PhD पण करतो म्हटलं तरी एवढ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात की लगेचच जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे. आणि स्टायपंड म्हणून तुम्ही थोडासा व्यवस्थित पेमेंट दिला तर नक्कीच आम्हाला करायला आवडेलच. आणि मला असं वाटतं असं कोणतंही सरकार नसेल की जे यंगस्टर किंवा स्टुडंटचा विचार करू शकणार नाही. तर नक्कीच असा आमदार आम्हाला आवडेल जो आमचा विचार करेल. काही शेतकऱ्याचे प्रश्न जे सरकारने सोडवले पाहिजे. शेतकऱ्याचा प्रश्न मला म्हणजे माझे आई वडील पण शेतकरी आहे, तर मला एकच वाटतं की आमच्या घरी सपोज तुम्ही बघतच असाल मागे कापूस पडलेला आहे, आता नुकतीच सोयाबीन झालेली आहे. तर सोयाबीन आम्ही विकली तर आम्हाला म्हणजे बिलकुल भाव जो आहे, हमी भाव जो म्हणतो आपण त्याला, तो अजिबातच व्यवस्थित मिळालेला नाही. त्यामुळे आमची दिवाळी पण थोडीफार प्रमाणात एवढी आम्ही म्हणजे जी करायला पाहिजे त्या लेवलला आम्ही साजरी केली नाही. परत आता कापूस निघत आहे, तर मला असं वाटतं की त्याला योग्य तो भाव द्या तुम्ही. सपोज कापूस जरी कमी झाला पण त्याचा योग्य जर रेट तुम्ही आम्हाला दिला शेतकऱ्यांना, तर आमचं कदाचित जे फ्युचरमध्ये जे आमचे कामं असतील ते आमचे नक्कीच चांगले होतील मला असं वाटते. आणि जर किराणामध्ये जर आपण गेलो तर तुरीच्या डाळीचा भाव, चण्याच्या डाळीचा भाव हे सगळं एवढं वाढलंय की शेतकऱ्यांना विचार येतो की आपण खायचं तरी काय. आणि त्याबरोबरच भाजीपाल्याचा प्रश्न, टोमॅटो 60 रुपये पर kg आहे. तर त्याचा जर तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे जर व्यवस्थित भाव दिला तर शेतकऱ्यांना घ्यायला पण आवडेल आणि जे कॅन्डिडेट विकत घेतात त्यांच्याकडून त्यांना पण आवडीने त्या गोष्टी घेता येईल की नाही आम्हाला योग्य तो रेट मिळेल, सगळं व्यवस्थित होत आहे. काय वाटते, नुकताच योजना झाली लाडकी बहीण, सरकारला काही फायदा होईल का? सरकारला प्रॉफिट होईल नाही होईल मला माहिती नाही, पण मी ऐकलंय आतापर्यंत की दिवाळी जी आहे महिलांची ती या 1500 रुपयांमुळे चांगली झालेली आहे. इट्स गुड की चांगली झालेली आहे, पण मला असं वाटतं 1500 रुपये देण्याऐवजी तुम्ही त्यांना वर्क द्या, काम द्या, त्यांच्याकडून काम करून घ्या आणि त्या बदल्यात तुम्ही जास्त पैसे देऊ शकतात. म्हणजे उगीच 1500 रुपये घेऊन आपण त्यांना नाही मला मिळाले 1500 रुपये असं नको व्हायला. तुम्ही काहीतरी काम द्या, आम्ही काम करू, वर्क फ्रॉम होम द्या. बायांना आजकाल बचत गटांमध्ये भरपूर कामं देऊ शकतात किंवा घरोघरी तुम्ही काहीतरी वर्क वाटून जा, काहीतरी त्यांना काम द्या आणि त्या मोबदल्यात त्यांना पैसे द्या, म्हणजे त्यांना डबल आनंद होईल की. तर आता आपण विचारू एका फ्रूट व्यावसायिकाला की त्यांचं काय मत आहे. काय वाटतं आपण कोणाची हवा आहे खरांगण्यामध्ये? काँग्रेस. भावी आमदार म्हणून कोणाला पाहता तुम्ही? अमरभाऊच्या पत्नी मयुराताई. का पाहता त्यांना? त्यांना का पाहायचा? काहून पाहते आमदार? पहिल्यापासूनच आम्ही तेच आहे ना, पहिले BJPलाच होतो आम्ही, तसं काही नाही. पण आता ते इकडली हवा आहे ना, सुनील भाऊ वानखडेला पाहिलंच नाही डोळ्यानं, या बऱ्याचमध्ये दिसलेच नाही. ते सुमित भाऊ वानखडे यांचं विजन काय आहे, म्हणजे काय मालूम, आपण पाहिलंच नाही डोळ्यानं, तर सांगा काय. म्हणजे इकडे देणं आले नाही, इकडे कामं वगैरे केले नाही, कामं केले नाही, पुन्हा त्याचा चेहराच नाही पाहिला मी. मी 2-3 इलेक्शनमध्ये उभं राहिलो ग्रामपंचायत, तर ते काहीच नाही. कोणाचे मेन लोक सोडून देते ना, पैशाचं नाही आम्हाला काही करायचं, पण ते भेट तर द्यायला पाहिजे, हे करत राहायचं आपण. दादाराव जे अपक्ष राहिले असते सीट फुल निघाली असते, ते अपक्ष राहिले असते सीट निघाली असते. आमचा 22,000 कमी लोक होते, 5 आज गेले, मी होतो. दादाराव चांगले होते ना आपल्या. दादारावजी चांगला माहिती नेता होता. दादारावजी बरेचसे कामं केलेली आहे, गरीबाचा नेता म्हणून ओळखला जाईल दादारावजी. गेले तुम्ही पूर्ण सहमत? पाहू आतापर्यंत काय होते, असं काही नाही. आता आमच्या मागं कमीत कमी 300 वोटिंग आहे, एवढी गॅरंटी आहे. 300. दादा भावी आमदार म्हणून कोणाला बघायचं आहे? वानखडे. वानखडे. का बघायचं आहे? नवीन चेहरा आणि दमदार कामगिरी आहे, हे कानून मंत्री राहिले आहे पहिले, त्यामुळे आमच्या इथं आतापर्यंत आमदारच राहिले आहे 2 जण आणि अलटून पलटून राहिले आहे. आतापर्यंत आम्हाला या 25-30 वर्षात याचा कार्यकाळ माहीत आहे, तसा चांगला होता, वाईट नव्हता काय. पण आता सुमित वानखेडे नवीन चेहरा आहे आणि पूर्ण दिवसनं काम चालू आहे सुमित भाऊ वानखेडे. तुमचा दुसरा प्रश्न?
काय वाटतं त्याचा भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? मयुराताई काळे. का त्यांनाच पाहता? त्यांची कामं चांगली आहे व्यवस्थित, आणि अमरभूमीची बी कामं, आणि व्यवस्थित म्हणजे खूप चांगले कामं केले आहे पहिल्यापासून त्यांनी. सुमित वानकडे यांना तुम्ही का निवडून नाही द्याल? त्याला फुकटून मी देतच नाही, म्हणजे त्याचं म्हणजे कसं, त्यांना आपण BJPला आपण कधी वोटिंग केलंही नाही पहिल्यापासून. तर 70 म्हणजे तुम्ही पक्षाचे प्रिय आहे, पक्षवाले. काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोणाचे चान्सेस जास्त? मयुराताई काळे. मयुराताईकडे. तुतारीलाच वोटिंग जास्त होईल. प्लसमध्ये आमचं गाव खूप म्हणजे व्यवस्थित जास्त. लाडकी बहीण योजनेचा सरकारला काही फायदा होईल का? काहीच फायदा नव्हता सर. 3 महिने घेतलं, आणि बाकीचं सामान जे दिवाळीत तेलाचे डबे, तेलाचे पिकं, तेलावर भाव वाढवले, सोयाबीनच्या 3200, कोणाचा 2600 गेला, किंवा 2700 गेला. आमच्या सेलूमध्ये 2200 रुपयाच्या भावानं सोयाबीन विकली आमच्या गावातल्या 2200. हो. लागत म्हणजे डाग होतं त्याला. लागत मायनस मध्ये चालला. कास्तकार म्हणजे कास्तकारचा त्याचा फायदाच नाही आहे. काय करून तो आखरी आता त्याला विकास होती ती विकली, त्याला गरज पडली दिवाळी. सर्वात मोठा प्रश्न आहे रोजगार आणि बेरोजगारी. तर याचं कोण सोडू शकते? यांच्या सोडू शकते आपले आपले हे जे सरकार आहे आता, महाविकास आघाडी. हेच सरकार म्हणजे सोडू शकते आपलं समोरचे म्हणजे. आणि त्याचे कामही व्यवस्थित आहे. पहिले चांगलं होतं काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा पेट्रोलचे डिझेलचे भाव वेगवेगळे होते. हां, आता त्याचे डबल भाव आहे. टेबलचे असं म्हणून तुलना करता येते. एकाच घरात खासदार, आता आमदारकी घरांशाही नाही आहे. हे आता कसं ह्या लोकांनी धरून घेतलं आहे का आपली लोकशाही म्हणजे घरांशाही आहे म्हणून. आता प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे एकाच घरात आहे, एका घरातलेच आहे ना ते. तरी झालंच ना ते. आता एका घरातले असल्यामुळे तर घरांशाही आहे, ते पहिल्यापासून चालू आहे. आता अजून भरपूर नावं आहे. आता घेता आपलं पुरं दिवस जाऊ शकते आहे ना. त्याच्यामुळे घरांशाहीच नाहीच आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. त्याच्यासाठी आपल्यासाठी म्हणजे कसं, आपल्यासाठी जसा आपल्या आरवी आणि आष्टी कारंजासाठी माणूस म्हणजे असा होताच नाही. आणि ज्यांनी जे फॉर्म टाकले होते, समजा जे लोक होते ते आपल्या याच्यामध्ये, त्यांना जसं कराडे सर, त्यांना समजा त्यांचं स्वतःच वोटिंग नव्हतं, त्यांना तिकीट घेऊन काही नव्हतं. आणि बाकीचे लोक होते अग्रवाल, त्यांना तिकीट भेटायचं कारण म्हणजे काही असं होतच नाही ना. आणि हे ऑलरेडी त्याच्यातच असल्या कारणानं मग आता हे खासदार आता आमदार हे घराणेशाही नाही काय? घराणेशाही हे जेव्हा ठरवलं, जेव्हा युनिव्हर्सिटी डिक्लेअर केली तेव्हा लोकांच्या मला रुजू झालं का हे घराणेशाही म्हणजे परिवहन चालू आले. गांधी परिवारामध्ये तसंच झालं. आणि आता हे इथं सोडा, नागपुरात सुनील केदार वर बंदी आहे, त्यांनी त्यांची पत्नी उभी ठेवली काँग्रेसच्या सीटवर. म्हणजे असं खूप ठिकाणी झालं आहे. काँग्रेसनं म्हणजे मिस्टर नाही तर बायको, पण त्याच्याच घरी घराणेशाही चालू आहे. बाकीचे एवढे कार्यकर्ते आहेत, नुसते फक्त 17 उचलालेच आहे. मला सांगा, दुसरे आमदार खासदार आहे, जिल्हा परिषद राहते, खूप जण राहते, क्वालिटी लय देण्यात राहते. बरोबर, सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे. तुमच्या जवळ एकदम असं कोणी त्याला द्या, वाटलं पाहिजे ना. असं काय पक्षात घरांशाही नाही आहे, नाही का? शेतकऱ्याचे काही प्रश्न जे सोडवले पाहिजे. शेतकऱ्याचे प्रश्न पहिले म्हणजे काँग्रेस होती तेव्हापासून किंवा जेव्हापासून हे झालं आपलं शेतकरी आणि पक्ष आले तेव्हापासून शेतकऱ्याच्या समस्या सुटतच नाही. कारण शेतकरी संघटना हे काँग्रेसपासून निघालेली आहे. काँग्रेसमधूनच कितीतरी पक्ष अलग निघाले आहेत. कोणताही पक्ष आला तरी शेतकरी आणि बेरोजगारीचे प्रश्न सुटणार नाही. आणि आहे आता नुकताच लाडकी बहीण योजनेचा काही सरकारला फायदा होणार आहे का, जे महिलांना दिले 1500 रुपये? त्याचा फायदा होऊ शकते, त्याचा प्रतिसाद त्याला भेटू शकते. कारण आतापर्यंत सरकारनं बायांना असं पैसे हातोहात पैसे दिले नाही, पण आता या सरकारनं चालू केलं, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. म्हणजे पुरेपूर मतदान त्यांना होऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद. भावी आमदार म्हणून कोणाला पाहता का? मयुरीताई काळेला. का पाहता त्यांना? कारण की आदिवासी भाग आहे आणि या जंगला भागामध्ये या सरकारनं आमच्यावर काहीच लक्ष नाही दिलं. दुसरी गोष्ट, ज्या आदिवासीच्या ज्या स्कीम आहे, योजना आहे, त्या 5 वर्षापासून तर आम्ही बघितल्याच नाही. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट, आम्ही ग्रामीण भागातली असल्यामुळे ह्या जंगली जनावरांचा परिसर आहे. कास्तकाराला एवढं अडचण आहे
रात्रीच्या वेळेस ते जंगली जनावर आमचे शेत उद्ध्वस्त करून टाकतात. हो. आणि आमचे जे मुलं आहेत, जे शिकले सवरले मुलं आहे, त्यांना नोकरी नाही. रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खूप गंभीर परिस्थिती आहे. बेरोजगार खूप आहे. खूपच. बेरोजगारी सगळ्यात जास्त वाढली आहे. कोण सोडू शकते हा प्रश्न? हे आता भावी पिढीतील जे आमदार येतील ते सोडू शकते आमच्या भागातले प्रश्न. एकाच घरात खासदार नाही, आता आमदार की घराणेशाही नाही का तुझं? हे तुमचं योग्यशीर आहे, परंतु ते वरचं राजकारण आहे, त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. मयुराताई काळे यांचं विजन काय? विजन म्हणजे त्यांचं कोणते कामं करणार आहे, ते काय करणार आहे ते काम? या काळामध्ये कसं आमच्या भागातले जे अमरबाबू आहे यांनी आमदार असताना भरपूर काही कामं केलेली आमच्या भागातले. त्या माध्यमातून या जिल्ह्यातले खासदार असल्यामुळे मयुराताई आल्यावर आमचे कामं जरूर होतील अशी आम्ही आशा करतो आणि होतील मी विश्वास देतो. लाडकी बहीण योजनेचा काही सरकारला फायदा होतील जे आता दिले आहे महिलांना? मला तर नाही वाटत, कारण की लाडकी बहिणीचा फायदा निश्चित होऊ शकणार नाही. कारण त्याचा भाग असा आहे का काही लोकांले म्हणजे लाडकी बहिणीचा फायदा झाला, काही महिला वंचित आहे आणि त्या महिलांचं बी मी त्यांना विचारणा केलं का हो तुम्हाला ही योजना मिळत आहे त्याच्याबद्दल तुमचे विचार काय? त्यांनी म्हणलं हे 1500 रुपये देऊन आमचं काही भागणार नाही, आमच्या मुलीला सुशिक्षित लोकांना नोकरीची गरज आहे असे त्यांना वाटतं. सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता महागाई. यावर काही? महागाई खूप वाढत चालली. खूप वाढली आहे महागाई तर अशी वाढली दादा का हा ना लसण आहे, लसण 400 रुपये किलो, हा तेल 2200 रुपये पिपा झाला आहे. सिलेंडरचे भाव वाढले. दुसरी गोष्ट आमच्या मुलासाठी आम्ही कुठे स्टॅम्प घेत असतो, व्हॅलिडिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, त्या किती स्टॅम्प घेऊ आम्ही 100 रुपये. आता तो स्टॅम्प 500 रुपयावर गेला का? अशा काही भरपूर अडचणी आहे. सर्व इकडे मागे जीएसटी लागली, 18% जीएसटी लागली गव्हर्नमेंटला. काय करावं, गरीबाचे खूप आला आहे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. कोणाची हवा आहे सध्या आता फरांगण्या मोरांगण्या? बाईजी दिसते. मयुराबाईजी त्यांनी ही लाडकी बहीण वगैरे आणली आहे, हे आलाल की नाही लोक काम करायला राहण्याच्या मुलाला समजते का पैसे काम केल्याचे पैसे नाही मिळत. त्यांना कोणतं काम असते पैसे फुकट पैसे वाटत नाही. गरीब लोकांचे पैसे टॅक्स वसूल करायचे तर ह्यांना हलाल बनवून दिले, कामं करून पैसे द्यावा काही असं माझं विचार. मी तर बाहेरगावचा आहे, त्याच्यामुळे तर मी पाहुणा म्हणून आलेलो आहे, त्याच्यामुळे मी इथे काय घडून आलं ते काही सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटते कोणाला पाहिजे भावी आमदार म्हणून? आम्हाला तसं सध्या वानखेडेवाले एकाच घरात खासदार आणि आमदार चालणार का तुम्हाला? नाही. का नाही चालणार? कसं चालणार आहे? आता ते अमर काळे आले, ते वरतं मोदी सरकार आहे, खाली अमर काळे आहे, कार्य कसं होईल हे प्रश्न आहे ना. बरोबर. सध्या फर्नांडिसचं चांगलं काम आहे, देवेंद्रजी, आणि त्यांचाच माणूस आहे सुमित वानखेडेचं विजन काय आहे? विजन आता नवीन आहे, आता सुरू होईल विजन. एकदम तो कोणतं विजन सांगितलं जे आता सध्या त्यांनी जे देऊन पाठवलं ते सध्या ते स्वतःहून आता विजन म्हणून काही हे नाही, नवीनच असल्यामुळे. शेतकऱ्याचे काही प्रश्न असे सरकारने सोडवले पाहिजे आता. हा, शेतकऱ्याचे आहे, महागाई आहे, हे सगळं थोडं धोकाधोकाने होईल. सरकारने सोडवले पाहिजे असे प्रश्न. बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. बेरोजगारी तर जिंदगीभर 70 वर्षापासून रोजगारी आहे चालू, तरी कुठं सोडणार? हेही नाही सरकार सोडणार ना का? येणार दुसरं ना, काँग्रेस सरकार बी नाही सोडणार. हे चालणाऱ्या गोष्टी आहे. सरकार असं काही बेरोजगारी धरली नाही होणार, कुठं कंपनीत लावायचे राहिले असं तर नाही होणार. जेवढी आमदानी येणार आहे तेवढीच आमदानी जाणार चालणाऱ्या गोष्टी आहे. हर माणसाचे कामं पाहतात आणि कंपनी पाहतात, जमलं तर जमलं. लोकांची पाहू आता काय होते पुढं. तसं तर फाईटवर दोघेही आहे. तिहेरी लढत होणार आहे. जयदादा बेलकडे सुद्धा उभे आहे. आता काही प्रभाव पडत नाही. तिहेरी इकडं नाही आहे. इकडं आर्वीपर्यंत तिहेरीची लढत नाही आहे. बेलगाव होते जे आहे ते कारंजापर्यंत. म्हणजे या निवडणुकीवर त्यांचा काही प्रभाव नाही पडणार? नाही, इकडं नाही पडणार. इकडं दोघांचीच पाहिजे, वानखेडे आणि काळे. ठीक आहे, धन्यवाद.
काय वाटतं तुझं सध्या कोणाची हवा चालू आहे? हवा आता याचीच चालू आहे. याची चालू आहे. कोण आमदार होईल? आमदार सांगू नाही शकत आता, ते त्याच्यावर आहे. इकडे तर सध्या तुतारी चालू आहे. तुतारी. तुम्हाला भावी आमदार म्हणून कोणाला बघायचं आहे? आम्हाला तर त्यालाच बघायचा, तो कमळ काय नाही. सुमित वानखेडेला बघायचं. सर्वात मोठा प्रश्न आहे आता बेरोजगारी. हा कोण सोडू शकते? कोणता आमदार? सुमित वानखेडे. हो. शेतकऱ्यावर काही प्रश्न आहे जे सर्वात मोठे आहे, जसं शेतमालाला भाव नाही, GST लावलेली आहे, म्हणजे महागाई वाढलेली आहे, यावर काही मत तुमचं? ते आता वाढणारच आहे. आता सगळं वाढतात, तर होणार ते बरोबर. आता सगळं वाढलंय बरोबर आहे, पण शेतमाला पण भाव वाढायला पाहिजे होते ना, ते नाही वाढू राहिले. त्याच्यात आता सरकारची गोष्ट आहे. सरकारची म्हणून कोणाला पाहता तुम्ही? भावी आमदार म्हणून आम्हाला जो कास्तकार जो निवडून म्हणजे जो सहकार्य करण त्याला हो. आमचे मयुरीताई अमरभाऊ काळे यांना निवडून द्यायचं. का निवडून द्यायचं आहे त्यांना? का निवडून द्या म्हणजे काहीतरी करण बा. आता पहिले खासदार आमदार जे होते ते खासदार झाले आणि त्यांनी तर आता ते जागा घेतली, पण आम्हाला इकडे बाकीचं पाहायचं आहे. आमचे 2 प्रश्न आहे बा आमच्या गैरवाड्याचे. काय वाटते कोणाचे चान्सेस जास्त आहे? कोणत्या दोघांमध्ये चांगली लढत होऊ शकते? चान्सेस तर असं नाही वाटून राहिलं बहुतेक. तर म्हणजे कोणत्या 2 उमेदवारामध्ये टफ फाईट होऊ शकते? नाही, पक्षापक्षामध्येच फाईट होऊन जाईल. बाकीचं तर मग काहीच नाही सांगू शकत. नवीन चेहरा असले जयदादा बेलखेडे, याचा काही प्रभाव पडा? नाही, काहीच नाही. नुकताच म्हणजे कसं आहे, पक्षच असतं ना, पक्षामध्ये हे असते. म्हणजे तुमच्या इकडे काही प्रभाव नाही पडत जयदादा बेलखेडे यांचा? होऊ शकते 5-50. बाकी काहीच नाही मला. आता नुकताच तर आता आपण विचारणार आहे युवक वर्गाला की काय वाटते कोणाची हवा आहे यांच्या गावामध्ये आणि कोणाचे चान्सेस जास्त वाटते? कोणाचे चान्सेस जास्त वाटते? मयुराताई काळेचे. ठीक आहे. आपण जाणून घेऊ आजीच्या काही समस्या आहे. काय आहे समस्या तुमच्या? तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? गॅस पाहिजे. कोणाला निवडून द्या गॅससाठी? कोणाला? जो तुम्हाला गॅस देईल त्याला निवडून द्या. नाव काय त्यांचं? नाही, उभे आहे त्यांचं. काकू, काही तुमच्या समस्या ज्या सरकारने सोडवल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या काही समस्या असेल त्या? मालाले भाव पाहिजे, लाडकी बहीणचे पैसे देऊन काही फायदा आहे का? ते आपल्याला वाटते काही ना काही झालं पाहिजे. आपली ती परिस्थिती तेवढी आहे नाही शेतकऱ्यासाठी, कारण आपली इथे थोडीशी शेती आहे, पण काही ना काही भाव दिला पाहिजे त्यांनी. सर्वात मोठा प्रश्न आहे बेरोजगारी आणि महागाई, यावर काय सिलेंडरचे भाव जे आहेत ह्याच आहे, अजून वाढून गेलेले आहे. तेलाचे भाव 2200 रुपये आहे. कास्तकारानं काय करावं मग? कापसाला काहीच भाव नाही मिळून राहिला. आपण म्हणतो काय ह्या पार्टीत नाही त्या पार्टीत गेलं पाहिजे, सुमित वानखेडेच आले पाहिजे, याबद्दल आपण म्हणत आहे, कारण ते काही करू शकन आपल्यासाठी. तुम्हाला भावी आमदार म्हणून कोण पाहिजे? आपल्याला सुमित वानखेडेच पाहिजे. सुमित वानखेडे पाहिजे. का पाहिजे त्यांना? कारण काय एकाच घरात 2 पद कसे काय हवे आहे? म्हणजे तुम्हाला घराण्याशाही चालणार नाही? नाही, 2 पद त्यांनी घेतले पाहिजे, काय कोणालाही दिला पाहिजे. आता आपल्याला वाटून राहिलं का सुमित दादा करण बा आपल्यासाठी काही ना काही, म्हणून सुमित. काय वाटते आप्पा, कोणाची हवा आहे? हवा काही माहित नाही बातमी कोणाची आहे विधानसभेत आरवी मध्ये? हो माहित नाही आपल्याला काही. आहे वानखेडे, दुसरा तो मयूर आहे काय काळे. सध्या दोघांची हवा वाटते? दोघांची सवय, मग बाकीची कोणाची नाही. कोणाची नाही? दोघांपैकी तुम्हाला तर ते सुमित वानखेडे. सुमित वानखेडे भावी आमदार म्हणून तुम्हाला सुमित वानखेडेला पाहायचं. एकाच घरात खासदार, एकाच घरात आमदार. आता हे काय तुम्हाला पटते काय? नाही, मला नाही पटत. मग तुम्ही सुमित वानखेडेचं नाव सांगितलं. तुम्हाला घराण्याशी पटत नाही? नाही, काही पटत नाही, कारण का काय उपयोग आहे? एकाच ठिकाणी सर्व केंद्रित केलं तर बाकीच्या लोकांना कोणती चान्स आहे? हां, तुमचं म्हणणं आहे का सगळ्याला चान्स मिळाला पाहिजे? चान्स मिळाला पाहिजे. एकच एक 10 वर्ष 20 वर्ष राहणं काही योग्य नाही आहे. हो, कारण का सोशल तर सगळ्या लोकांचंही आहे ना. हो, गरीब असतं काही कसं.
शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम कोणता उमेदवार करू शकतो असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम आतापर्यंत पाहिलं नाही. शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करणारे फार कमी आहे, पण ते BJPमध्ये दिलं आहे बरंचसं दिला आहे. असा कोणता शेतकऱ्याचा प्रश्न जे न्याय द्यायला पाहिजे, जसं शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शेतमालाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही आहे. त्याच्यानंतर त्यांच्या काही ज्या बाकीच्या योजना आहे त्याच्याही त्यांना परिपूर्ण मिळत नाही. जसं भाव तर नाहीच नाही, पण ते पिकं वगैरे नष्ट झाले पावसामुळे, तर त्याचं जे बेनिफिट आहे ते त्यांना अजून मिळालं नाही. त्याच्यामुळे त्याची दिवाळी अनारच केली अशा प्रकारची हे आहे. आता सरकारने नुकताच एक योजना आणली होती, लाडकी बहीण योजना. याचा काही सरकारला फायदा होईल का? याचा सरकारला कोणता सरकारचं जास्त नुकसान आहे त्याच्यावर. नाही, सरकारला फायदा होईल का? आता बायांना जसे पैसे दिले तर इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काय त्याच्यामध्ये तरी मला तर वाटतं 50% फायदा, 50% फायदा, 50% फायदा होईल. 50% नाही होणार, सर्वच देईल असं काहीच नाही आहे. कारण का खेड्यापाड्याचे जे लोक आहे त्यांना काही त्याचा विषय समजत नाही. त्याच्यामुळं मला तर वाटतं 50 किंवा 60% त्याचा फायदा सरकारला होईल आणि 40% काही होणार नाही असं मला वाटतं. आता विजेचे दर खूप वाढले आहे, यावर काही? हो, विजेचे जे दर वाढले आहे त्याच्यामध्ये काय सरकारनं काहीच करावं. विजेचे दर वाढलेले आहे त्याच्यामुळं काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सगळे काही सोलरवर करू शकत नाही, सोलर तेही जास्त आहे. त्याच्यामध्ये हे विजेचे दर कमी झाले पाहिजे. आणि महागाई एक मोठा प्रश्न आहे. आता महागाईचा सिलेंडरचे भाव वाढले, वाढणार आहे पुढं, अजून तर काही नाही वाढले पण पुन्हा वाढणार आहे. त्याच्याशिवाय जे बाकीचं आहे म्हणजे शेतकऱ्याचं जे प्रॉडक्ट आहे त्या मनाने जे कंपनीचे भाव आहे ते खूप वाढलेले आहे. त्याच्यामुळे महागाईचा प्रश्न निर्माण होणार. आणि एक सर्वात मोठा प्रश्न आहे आता चर्चेत आहे, बेरोजगारी. हां, तर बेरोजगारीच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की यांनी जे रोजगार दिलेले आहे हे काही कायमस्वरूपी नाही आहे. काही 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी कोणतं ट्रेनिंग जे असं काही असे दिले आहे ना, हे म्हणजे तात्पुरते आहे रोजगार दाखवासाठी. असे जे महत्त्वाचे जे मोठे मोठे डिपार्टमेंट जे बहुतेक बरेचसे पदाधिकारी आहे, जिल्हा परिषद आहे, गव्हर्नमेंट आहे, त्याच्यानंतर केंद्र सरकारमध्ये आहे, पदाधिकारी आहे, ते काय भरले त्या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो कायमच आहे, तो काही सुटणार नाही. भ्रष्टाचारचा प्रश्न तसाच आहे. आपण तो भ्रष्टाचार म्हणतो कमी कमी झाला. कोणत्याही ऑफिसला जा तुम्ही तिथं काही चेरीबिरी घेतल्याशिवाय तुमचे कामं होत नाही. आजच स्थिती. ताई, तुम्ही भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? म्हणजे जे दिन ना ते. तुमच्या काही समस्या ज्या सरकारनं सोडवल्या पाहिजे? समस्या आहे पण अजून कोण दिले नाही ना. म्हणजे तुमचं म्हणणं काय, म्हणजे समस्या कोणती आहे? आमचं म्हणणं एकच आहे, घराच्या विषयीचं. हां, तर काकूचं घर आहे, घर पाहून घ्या. एवढं मोठं घर सुद्धा पडलेलं आहे तरी त्यांना घर नाही मिळालं. म्हणते यांना घरकुलची योजना नाही मिळाला, संडास नाही मिळाला, घर नाही मिळालं. म्हणजे तुम्हाला सरकारची योजना अजूनपर्यंत पोहोचली नाही? पोहोचलीच नाही, कोणचीच नाही दिली आजपर्यंत, कोणची दिली बी नाही. आणि आजपर्यंत मत घेत गेले हे वाले, मग दिली नाही. म्हणून तुमचं आता म्हणणं आहे का पहिले आम्हाला घर पाहिजे, त्याच्या उपर आम्ही मतदान देऊ. लाडकी बहीण योजनेचा पैसे मिळाले नाही? निराधार चालू. निराधार चालू. ठीक आहे, बस. आप्पाजी, तुमच्या काही समस्या आहे? हो. कोणत्या? गावाची सुधारणा हे झाली पाहिजे. शेतकऱ्याची काही? शेतकऱ्याचे जे काही माल गेले त्याचे वाढवा, काही भाव भेटले पाहिजे. काड्यांना निवडून द्याल काय? नाही. एकाच घरात आमदार आणि खासदार तुम्हाला चालणार काय? बस, ठीक आहे. काय वाटतं दादा, काही शेतकऱ्याच्या समस्या आहे ज्या सरकारने सोडवल्या पाहिजे? शेतकऱ्यांनी पहिले अगोदरच सांगितलं होतं का कर्ज माफ करतो म्हणून, अजूनही केलं नाही. आता त्याचं विलक्षण आहे तर ते पूर्ण पक्षवाले म्हणते का आम्ही करतो आम्ही करतो. आता त्याला निवडून दिलं तर कर्ज माफ करण याची गॅरंटी नाही. आणि पुन्हा असं आहे का आम्ही कपाशीचं उत्पन्न करतो, सोयाबीनचं करतो, तुरीचं करतो, पण त्याबद्दल असं आहे का आता जे भाव आहे हे तर आम्हाला माहीत आहे. आता सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल आहे आणि तेलाचा डब्बा 2200 रुपये पडते. 15 लिटर येते का 15 लिटर येते, 15 किलो 15 लिटर. तर त्याच्याबद्दल असं आहे का ते सरकार त्या कंपनीवाल्याकडून पैसा खात असन आणि शेतकऱ्याले आमचेच पैसे आम्हाला देते असं आम्हाला वाटते. आणि सोयाबीन कपाशीसाठी
7,000 रुपये क्विंटल देतो म्हणलं, पण काही आम्ही कपाशी तर निघाली नाही आणि सोयाबीन संपली समजा, आमच्या घरामधून विकायला नेली, तर त्याच्यानंतर त्याचे भाव वाढन अशी आमची म्हणजे आम्हाला वाटते. पण आता त्याच्या अगोदर त्याईनं सोयाबीनचे भाव वाढवायला पाहिजे होते. आता सोयाबीन तर गेलीच आणि आता कपाशीचे तरी अगोदर त्याईनं वाढवायला पाहिजे. सध्या तर काही प्रमाणात कपास शेती म्हणजे कापूस निघाला आहे, काही निघायचा आहे. आताच भाव सांगायला पाहिजे, बस एवढंच आहे. अजून काही वीज बिलावर वीज बिल वाढलंय, दर वाढलाय खूप. हो, घरकुल वीज बिल शेतकऱ्याचे तरी कमीत कमी 50% माफ व्हायला पाहिजे. म्हणजे माफ व्हाय नाही, कमी करायला पाहिजे. आता समजा आम्ही 3 रूममध्ये राहत असतो, तरी महिन्याला 1,500 रुपये येते. तर आता आम्ही का आमच्या घरी का फॅक्टऱ्या चालत असेल का AC वगैरे चालत असं. पहिलेच तर शेतीमध्ये घाम सांडतो, याबद्दल मनाच आहे बाबा. काही नाही. सरकारला काही लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल? लाडकी बहीण आमच्याचपासून घेतलेले पैसे आम्हालाच आमच्याच पत्नीले किंवा आमच्या बहिणीले वापिस करतात, बस एवढंच. GST खूप वाढलेली आहे. जीएसटी वाढली म्हणूनच ते लाडकी बहीण चालू केली आहे त्याने, बस तेवढंच. ठीक आहे, धन्यवाद. नवी आमदार म्हणून कोणाला पाहता? मयुराताईला. मयुराताई काळे यांना का निवडून द्यायचं? चांगले आहेत, चांगले उमेदवार आहे. काय वाटते कोणत्या 2 उमेदवारांमध्ये चांगली टफ फाईट होईल? सांगू नाही शकत. बरं. लाडकी बहीण योजना तर नुकताच झाली आहे, याचा काही सरकारला फायदा होईल? सरकार घाट्यात आहे ना. घाट्यात आहे ना. रोजगाराचा प्रश्न सर्वात मोठा आहे, यावर काही तुमचं मत सोडवायला पाहिजे? त्याने सोडवायला पाहिजे प्रश्न रोजगाराचा. कोण सोडू शकते असं तुम्हाला वाटते? शरद पवार. शरद पवार म्हणजे त्याची सरकार बसल्यावर सोडू शकते. शेतकऱ्याचे काही प्रश्न? शेतकऱ्याचे बरेच आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, असा प्रश्न आहे. आता महागाई वाढलेली आहे, महागाई वाढली, त्यावर काही? महागाई वाढली आहे, त्यांनी महागाई सुद्धा कमी केली पाहिजे. वीज दर वाढलेला आहे. वीज वाढली आहे, यावर काही मग? केलंच पाहिजे ना, कमी काही नाही. आता तुम्हाला कोण वाटते कोणती सरकार कमी करा? दादा, काही शेतकऱ्याचे प्रश्न जे सरकारने सोडवले पाहिजे? बंद आहे ना तुम्ही माहिती? अरे ब्लूटूथ कनेक्ट आहे ना, बोला तुम्ही. शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना मालाला भाव भेटायला पाहिजे पहिली गोष्ट. नंतर शेतकऱ्याला म्हणजे पुन्हा आपलं काय कर्जमुक्ती त्याबाबत, बस त्या दोन प्रश्न आहे आपले. बस वीज बिल खूप वाढलेलं आहे, विजेचा दर, यावर काही? ते पण कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायला पाहिजे. बेरोजगारी तर आहेच ना, भरपूर आहे आपल्या इथं. आमच्या मुलं माहिती का, बस कंचे पत्ते दारू पाणी याच्यामध्ये व्यस्त आहे सर्व. असं तुम्हाला कोण वाटते कोण सोडू शकते बेरोजगारीचा प्रश्न? त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. तुम्हाला काय वाटते हा येऊन सोडू शकते? नाही सोडू शकत. कोणीच सोडू शकत. कोणताही पक्षी येऊन तरी काही करणार नाही. काका, भावी आमदार म्हणून कोणाला पाहता? भावी आमदार म्हणून आता ज्याने काही चांगली कामं केली त्याला भावी आमदार म्हणून पाहण्यात येऊन राहिलेलं आहे. काय वाटते कोणाचे चान्सेस जास्त वाटते? आता चान्सेस म्हणलं तर आता शेवटी कसं आहे, शेवटी जनतेच्या याच्यावर आहे. असं की आपण निश्चित ठरवू, म्हणजे जनता जशी ठरवायची, जनतेला काय वाटते. जसं त्याने ज्यानं विकास केला गावाचा म्हणा की अजून कायचा आहे म्हणा, तर त्याच्यावर लोक समजा थोडेसे खुश राहील थोडे. आणि कोणी काहीच जर केलं नाही तर मग त्याच्यावर खुश राहण्याची गरजच नाही. जसं आर्वी मतदारसंघातील माजी आमदारांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर माघार का घेतली? माघार घेण्याचं कारण म्हणजे आता तो पक्षातच होता पहिल्यापासून. आता त्यांचं वय वगैरे झाल्यामुळे त्यांना वाटलं की बा आता नवीन तडफदार उमेदवार आहे बा, त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली. माघार घेऊन नवीन चेहरा असले सुमित वानखेडे यांना पाठबळ मिळालं की नामदारी पाठिंबा? मग पाठबळ मिळालं त्यांना. पाठबळ मिळालं. काही असे शेतकऱ्याचे प्रश्न जे सरकार सोडवले? शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी तर सगळ्यात प्रथम तर त्यांनी कर्जमाफी करावी पाहिजे. कर्जमाफी मेन म्हणजे कसं काय कास्तकार सर्व अडचणीत पडून
दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आम्हाला संध्याकाळची वीज बिल द्यायला पाहिजे महत्त्वाचं. कारण वन्य प्राणी आमच्या एवढं पिकाचं नुकसान करतात की आम्हाला रात्रीचं झोपायला जावं लागतं. मग त्यांचं आम्हाला ते एकटं झोपायला जाऊन त्या लाईटीच्यामध्ये उद्या कशाला काही झालं समजा तर शेवटी आमचे परिवार पूर्ण याच्यात पडेल ना. त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं त्याच्यावर हे ऑप्शन घेऊन त्यांनी थोडंसं आमच्या इथं करायला पाहिजे. त्यांनी थोडंसं असं म्हणणं आहे आमचंवालं थोडंसं. बेरोजगारीवर जी सगळ्यात मोठी वाढली आहे आता. बेरोजगारी वाढली आहेच. त्यांनी बेरोजगारीविषयी घेऊन त्यांनी बेरोजगारवाल्यांना सुद्धा कामे द्यायला पाहिजे. कारण का आता खूपच बेरोजगारी वाढली, महागाई वाढली आहे खूप. महागाई आता त्यांनी सांगितलं का पहिले 1500-1600 पिपा भेटी दिला, आता त्यांनी 2200 रुपये एकदम करून टाकला. म्हणजे गरिबाने काय खायचं हे म्हणणं तात्पर्य. म्हणजे त्यांनी कोणाकडे पाहायचं गरिबांनी. यांची हे जे काही आमदार खासदार जे काही लोक हे तर आपले पोट भरणारच आहे, काही विषय नाही. कोणीही आलं तर समजा हे तर आपले पोट भरणारच आहे. पण गरिबाचं नुकसान होऊन आलं त्याच्यामध्ये गरिबावर काही लक्ष देऊन काहीतरी विकास केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. का शेतकऱ्याचे प्रश्न जे सरकार सोडवले पाहिजे. भरपूर आहे प्रश्न. कोणते? कर्जमुक्ती पाहिजे, कर्जमुक्ती माफी झाली पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, बेरोजगारी आहे त्याले कामधंदे रोजगार लागला पाहिजे. अजून जे तुम्हाला वाटते सरकारनं सोडवलेच पाहिजे, जसं बेरोजगारी, महागाई आहे, पुन्हा 200 रुपये किलो डाळ झाली. सध्या कापूस आता निघून राहिला तर कापसाले भाव नाही. आता हल्ली 7,000 आहे भाव. सोयाबीनवर काही सोयाबीनचा भाव 350 रुपयापर्यंतच आहे. चांगली सोयाबीन असेल 4,000 जाते. तेलाचे भाव 2200 पासून 2600 वर गेले. असे काही जे अडचणीचे कास्तकाराचे प्रश्न आहे. जेव्हा कच्चा माल कास्तकाराचा निघते तेव्हा भाव उतरून जाते. व्यापाऱ्याच्या घरात गेल्यावर भाव वाढून जाते. बेरोजगारी पण त्याच्यामुळे वाढते. मग असं तुमचे मुद्दे आहेत. हो. अजून काही एखादा प्रश्न सांगा ना तुम्ही. थांब ना हो भाऊ, कमल्या भाऊ. ठीक आहे. आता काही महिलाले पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेचे, यावर सरकारला काही फायदा होईल काय? फायदा लालूच दाखवले 7,500 रुपये देऊन म्हणजे भेटन का म्हटलं. लाडक्या भाऊ योजनेत तुम्हाला काही गरज आहे का? अरे आम्हाला गरज आहे दारू प्यासाठी, असं गणित ते म्हणून राहिलो. लाडक्या भावासाठी दारू प्यासाठी